अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा इराणी मीडियाने देखील दावा केलेला आहे। इराणच्या प्रेस टीव्हीकडून खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे। खामेनी हल्ल्यामध्ये ठार झाल्याचा इस्रायल आणि अमेरिकेचा दावा होता आणि यालाच आता पुष्टी देण्यात आलेली आहे। मीडियाकडून देखील इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा इराणी मीडियाने देखील आता दावा केलेला आहे। इराणच्या प्रेस टीव्हीवरून खामेनींच्या मृत्यूची ही पुष्टी करण्यात आलेली आहे। खामेनी हल्ल्यामध्ये ठार झाल्याचा इस्रायल आणि अमेरिकेने याआधी दावा केलेला होता आणि त्याला आता मीडियाने देखील पुष्टी दिलेली आहे। मात्र इराणकडून खामेनी हे सुखरूप असल्याचं सांगण्यात येत होतं। ते सगळ्याच युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत असा दावाही करण्यात आलेला होता। मात्र आता तिथल्या मीडियाने देखील ते मृत्युमुखी पडल्याची पुष्टी केलेली आहे। तर खामेनी या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत असा दावा हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे नेत्यानाहू यांनी देखील केलेला होता। मात्र इराणकडून सांगण्यात येत होतं की खामेनी हे सुखरूप आहेत। ते सध्या सगळ्याच या युद्धजन्य परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि इराणच या युद्धाचा शेवट करेल। परंतु आता इराणच्या प्रेस टीव्हीकडून देखील खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत इराणच्या या सगळ्याच मीडियामध्ये या संदर्भातली कोणतीही बातमी ही दाखवण्यात आलेली नव्हती। मात्र आता इराणच्या प्रेस टीव्हीकडून देखील खामेनींच्या मृत्यूची बातमी ही दाखवण्यात आलेली आहे। इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी हे मृत्युमुखी पडल्याचा दावा याआधी देखील अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात आलेला होता। मात्र इराणकडून याला कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नव्हती। यावरती कोणतेही भाष्य हे करण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता तिथल्या मीडियाने स्वतः ही पुष्टी दिलेली आहे। त्यामुळे खरंच खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे की नाही हे अगदी काही वेळामध्ये समोर येईल। मात्र आताची ही या सगळ्याच मधली मोठी अपडेट आपण पाहतोय। इराणचे सर्वेसर्वा असं खामेनी यांना मानलं जातं। मात्र खामेनी हेच या सगळ्या युद्धजन्य अशा परिस्थितीमध्ये या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे। इराणच्या प्रेसकडून देखील खामेनींच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी विशाल पांडे हे माहिती घेत आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। विशाल, इजराइल की तरफ से ईरान के जो कुछ सैन्य ठिकाने और हैं उन पर हमले किए जा रहे हैं ताकि ईरान की जो मिसाइल क्षमता है उसको इस समय रोका जाए। और खामनेई की मौत के बाद, क्योंकि जब अब ईरानी मीडिया ये खबर देने लगा है तो पूरे ईरान में ये खबर फैल गई होगी, पूरे तंत्र में ये खबर फैल गई होगी खामनेई अब नहीं रहे हैं। तो ऐसी स्थिति में वहां का जो मिलिट्री है वो क्या करता है? क्या वो सरेंडर करता है? क्या वो हथियार डालता है? क्योंकि अब तक ईरान ने हथियार नहीं डाले हैं। ईरान की तरफ से पश्चिम एशिया के कई देशों पर हमले की कोशिश की जा रही है, तेल अवीव में हमले की कोशिश की जा रही है, लेकिन अपर्णा बीते 2 घंटे से तेल अवीव में किसी प्रकार का कोई अलर्ट नहीं आया है। तो क्या ईरान की तरफ से तेल अवीव पर हमले की कोशिश नहीं की जा रही है? क्योंकि अब से 2 घंटे पहले तक हर 15 मिनट पर हमारे मोबाइल फोन पर अलर्ट आता था कि मिसाइल हमले का अलर्ट है, तुरंत बंकर की तरफ जाइए। लेकिन बीते 2 घंटे से किसी प्रकार का कोई अलर्ट सामने नहीं आया है तेल अवीव में। तो क्या खामनेई की मौत की पुष्टि के बाद जो ईरान की आर्मी है, जो ईरान का पूरा तंत्र है खामनेई के नीचे का, क्या वो सरेंडर करने की ओर आगे बढ़ेगा? क्योंकि अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप अपनी पूरी टीम के साथ ईरान के हालात पर अभी भी नजर बनाए हुए हैं। उनकी तरफ से ट्रुथ सोशल पर एक पोस्ट किया गया था और ईरान की IRGC और पुलिस से उन्होंने अपील की थी कि वो हथियार डाल दें और सरेंडर कर दें। आखिरी मौका है, अगर ऐसा वो नहीं करते हैं तो उनके खिलाफ कड़ा एक्शन लिया जाएगा, उन्हें मौत के घाट उतारा जाएगा। यहां तक की चेतावनी डोनाल्ड ट्रंप की तरफ से दी गई थी। तो देखना यही है कि सुबह होने के साथ साथ ईरान की जनता किस तरह से इस पर रिएक्ट करती है। अगदी त्यामुळे आता या सगळ्याच परिस्थिती